नमस्कार, स्वागत आहे तुमचं तारा न्यूज मध्ये। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात सध्या राजकारणाने अक्षरशः धक्कादायक कलाटणी घेतली आहे। भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांना कोंडीत पकडण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार राष्ट्रवादीच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदा बाबुळकर यांना सोबत घेत महाएकजूटचा पहिला डाव टाकलाय। मात्र आता चित्र उलट फिरले। आमदार शिवाजी पाटील यांनीच नंदा बाबुळकर यांच्याशी आघाडीच्या चर्चा केल्याचा दावा करताच चंदगडच्या राजकारणात प्रचंड हल्लाकल्लोळ उडालाय। मग बाबुळकर कोणाकडे वळणार? भाजप समर्थक शिवाजी पाटील यांच्याकडे की अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या गटाकडे? हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलाय। महायुती आणि महाविकास आघाडीची घोषणा केली जात असली तरी प्रत्यक्षात सोयीचं राजकारणात चालू असल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे आणि त्याची पहिली ठिणगी चंदगडमध्ये पेटली आहे। शिवाजी पाटील यांनी पूर्वीचे प्रतिस्पर्धी मानसिंग खोराटे, दौलत साखर कारखाना आणि अप्पी पाटील माजी उपाध्यक्ष जिल्हा बँक यांना हातात हात घालून सोबत घेतलं आणि जुन्या शत्रुत्वाला पूर्णविराम दिलाय। या गेममुळेच अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील यांना थेट शह दिलाय। आता अजितदादा गटानेही प्रतिशहाचा डाव टाकत राजेश पाटील आणि नंदा बाबुळकर एकत्र येणार असल्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली। पण शिवाजी पाटील यांनीच बाबुळकरांकडे हात पुढे केल्याचं सांगताच मुश्रीफ अडचणीत आलेत। त्यांनी बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आणि राजेश पाटील बाबुळकर यांची चर्चा आधीच झाली होती, मला त्याची कल्पनाच नव्हती। चंदगडमध्ये आता सर्वात मोठा प्रश्न असा, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस खरंच एकत्र येणार का की भाजप समर्थक शिवाजी पाटीलच शरद पवार राष्ट्रवादीशी हात मिळवणी करणार? या पॉलिटिकल ट्विस्टमुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोचली आहे। चंदगडचा खेळ अजून रंगणार आहे हे मात्र नक्की। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।